हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. तर जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं आहे की चायनामध्ये भरपूर पाणी आहे, त्यामुळे जागोजागी इथे पाण्याचे असे भले मोठे कालवे आहेत आणि इथे चायनीज लोक निवांत बसून वेळ घालवतात. खूप सुंदर असा हा लेक आहे, मस्तपैकी चांगशू लेक, आणि खूप मोठा देखील आहे. खूप सारी गर्दी देखील इथं असते. छानपैकी सगळे आपल्या फॅमिलीसोबत मुलांसोबत इथं येतात आणि छानपैकी पिकनिक सारखा वेळ घालवतात. आणि काही घरूनच काही खायला घेऊन येतात. आम्ही देखील प्लॅन केला होता की घरून छानपैकी काहीतरी बनवून आणू इथे खाऊ, बट ज्या दिवशी प्लॅन केला त्या दिवशी पाऊस पडला होता म्हणून आलो नाही. आणि आज असंच अचानक फिरता फिरता आलो, म्हटलं चला जाऊया. तर खूप छान वाटतं, मस्त वाटतं या जागेमध्ये. इथं काही मुलं, इथं जाळ्या पण मिळतात फिशिंग करण्यासाठी. तर लहान मुलं अशीच ती फिशिंगची जाळी नेट पाण्यात टाकतात आणि एन्जॉय करतात फिशिंग पण. काही पिचकारी वगैरे असं खेळायच्या, वॉटर पिचकारी. आणि खूप मोठा आहे, स्पेस पण खूप छान आहे. हो, कुठे बसला ऐक्य पाण्याजवळ? हो, मध्ये गेला फिश. फिश बघतोय क्या? मरीन ड्राईव्ह सारखं वाटतंय. पाण्याच्या तळाशी जाऊन बसायचं आणि मस्त वातावरणाचा आनंद घ्यायचा. दिसले नाही म्हटलं अजून. ते त्यांच्या जवळ गेलं की बरोबर सांगेल का हे घेऊन दे ते घेऊन दे. थँक्यू बोल अंकल. तर मिळालं ना आणून दिला अंकलने. ऐक केला वातावरण पावसाचं आहे म्हटलं म्हणून मी आणलं नाही. बघ डगचं माव परत सोडायला ना 3 चक्कर मारायला लागतात. तुम्हाला सोडा, तिला घेऊन या, परत तिला सोडा, तुम्हाला घेऊन पप्पाने गाडी बिडी नेवायला घेऊन. लोकाला मर्सिडीज भेटते, ते भेटतं, आम्हाला काहीच भेटलं नाही. आता मागून घे ना वरून, पुढच्या जन्मापर्यंत भेटून दुसरी तुमच्या जन्मातून तुला का करून भेटेल. द्या म्हणजे किती 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 शोर ना तिच्या. शिमा, पुढच्या जन्मात मम्माच पाहिजे ना तुला? त्याला मम्माच पाहिजे. हा, सांग पापाला मम्माची बायको पाहिजे म्हणा. पापा तुझी सांग, दुसरं नव्हतो. तुमच्या जन्मात पप्पा पहिले डेअरी चेक करेल. आपल्याकडे कसं उन्हाळ्यामध्ये पतंग उडवतात मुलं, तसं इथं पण काईट फेस्टिवल आहे असं म्हणतात. तर ह्या सीझनमध्ये इथं देखील भरपूर ठिकाणी अशा मस्त वेगवेगळ्या पतंग विकायला असतात. पतंग पाहिलं का दोऱ्यासारखं? ते तर याच्यासारखं आहे, फिशिंगच्या किट सारखं. हां, फिशिंग रॉड सारखं. तितक्या वर जाईल असं असेल ते. अर्श 10 25 अर्श किती? 20 ला. फिशिंग नेट, रंगपंचमीच्या गन, वॉटर गन. दे काय काईट उडवतो ऐक्या. तर तिकडे ऐक्यासाठी स्विमिंग क्लास बघितला आणि असंच राऊंड मारायला जावं म्हणून गाडीवर आलो इकडं फिरत फिरत लेककडे. तर आता करू इकडे थोडाफार टाइमपास. छान वाटतं एकदम मस्त पाण्यामध्ये, पाण्याजवळ. जाते काही. तू जा ना पापाजवळ, घाबरायचं नाही त्याच्यात. जा पाप पकडायची फक्त ती.
हो थांब. वर पडू नको. वाकू नको कुठे, त्याच्याने खेचायची असेल परत. ऍक्च्युअली ती साधी टाइमपास. दे दे रे दे दे रे दे दे रे भैया इस पतंग को ढील दे, है ना चिमा? दे दे रे दे दे रे दे दे रे भैया इस पतंग को ढील दे, इसे भी मस्ती में आए, इसे भी मस्ती में आए, इस पतंग को ढील दे. रे पतंग मासे नाही पकडत पतंग पकडत. कसं नाही पडशील पडशील. आपणच एन्जॉय करून घ्यायचं ऐकायच्या नावाने. ए पडशील बा. कावडातच पतंगीचा विषय काढला होता. 100 रुपये पतंगीसाठी काढले होते मी पप्पाच्या पाकिटातून. हा बरोबर आहे. काल आठल्या गप्पा चालू होते ना. फुल बघ कसे लावले तिथं छान छान. चला बेटा काढू नको. हा पूर्ण कमळाच्या फुलांचा तलाव आहे. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा इथं पूर्ण सगळ्या ठिकाणी कमळाची फुलं होती. खूप सुंदर अशी. एंट्री गेट पासून तिकडून तर हे असं पूर्ण सगळं कमळाच्या फुलांनी भरलं होतं. याच्या आधीचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर चांगशू लेक म्हणून, त्यामध्ये तुम्ही बघाल तर दिसेल तुम्हाला सगळीकडे छानपैकी या पार्कमध्ये लेक जवळ सगळी कमळाची फुलं. आता सध्या सीझन नसेल मे बी कमळाच्या फुलांचा, म्हणून फक्त बघा तुम्हाला पानं दिसत असतील खाली. चायनामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला कमळाच्या फुलांचे लेक बघायला मिळतील. मुलं इथं फिशिंग करतायत आता मग पाण्यामध्ये. जिथं पाणी दिसलं तिथं फिशिंग करायला सुरू. अंकल जवळ केवढी मोठी पतंग आहे बघ. काईट. कापडाची. कशाची? कापडाची. काईट फेस्टिवल असतं तेव्हा या अशा मोठ्या मोठ्या पतंग मिळतात इथं बाजारात, आणि असे येऊन मस्तपैकी ते पतंग उडवतात चायनीज लोक. पापाने नाही पळायचं, ऐक्याने पळायचं, हो ना? लांब चालली हवा आली आता. ऐक्याची पण उडते छान छान. आशुतोष चायनीज लोकांना पतंग उडवा शिकवत आहे, त्यांना येत नाही. त्यांनी उडवून दिली, नंतर ते त्यांना दाखवत आहेत कसं उडवायचं. तो एक कुठे गेला रे?
पहिला हे तो तिकडे गेला लांब. ओके तिकडे उडते त्याची. ते बघ तिकडे उडते त्याची. बेटा बस 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 आमचा ऐक्य पण चालू आहे बिचारा आहे तो त्याचं खेळतोय मस्त. गाडी आली. गेली का? याला पण शिकवलं आशुतोषने आधी. मग मस्त गाता उडवायला लागला आणि वर जाते त्याची पण. चलो good 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 and come back 往下压就行真的往下हो या इथे बोटिंग एरिया पण आहे. हे बघा छानपैकी बोट आहेत इथे. बोटिंग पण करता येते. हो काय करशील आज जाऊन? बस चल मारतो. अंकलला पतंग उडवता येईल. अंकल उडवून देऊ का? इथून ते बघू. ही बघितलं पण आहे. बुम बुम बाईक वगैरे बुम बुम बाईक. वगैरे लावून बसले. कॉपरा हे देतात पैसे. दोन. हॅलो ड्रोन शॉट. तो गाडीत बसलेला आहे ना. हा तो चष्मा लावून बसलाय. हा. तो पाहतोय चष्मा लावून. तर कशी वाटली तुम्हाला चायनीज लोकांची ही निवांत वेळ घालवण्याची जागा? आणि थोडंफार का प्रमाणात होईना पण आम्ही देखील इथे छानपैकी पतंग उडवलं, एन्जॉय केलं आणि आमचा दिवस खूप छान गेला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.